रायरेश्वराच्या माथ्यावर उत्तरेकडील टेकुडावर समर्थ उभे राहिले. एवढा हा भवताल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अवघा भूप्रदेश पर्वतांनी खोऱ्यांनी व्यापला आहे. त्याच दिशेस तो देखणा तरुण राहतो आहे तरी कसला, ते त्याचे घरटे आहे. तिथूनच तो अवघा भवताल पायी तुडवतो आहे, दऱ्याखोरी हुडकतो आहे, पायवाटा पार करतो आहे, निसणी नाळी उतरतो आहे, विजेची भारणी चहू दिशास पेरीत चालला आहे. सूण दऱ्याच्या वाटेनं समर्थ उतरत होते. एकीकडे तोल सांभाळीत होते आणि एकीकडे विचारात बुडून जात होते. आपणास या जवानांच्या टोळीत कसे बरे सहाय्यभूत होता येईल? शस्त्र आपण हाती धरणार नाही. घोड्यावर आपणास बसता येते, उत्तम बसता येते, पण रणात घोडी आपण धावडवणार नाही. आणि हे तर उत्साहाने भारलेले उसळत आहेत, एकत्र होत आहेत, गरजत आहेत. गेले त्यांसाठी आसवे ढाळत आहेत, पुनः इरेसरीने एल्गार करत आहेत. यासाठी आपण काय बरे करता येईल? हे यत्न करता आहेत, यांच्या अंगी चळवळीचे सामर्थ्य आहे. आता गरज आहे भगवंताच्या अधिष्ठानाची. या खवळलेल्या देवदूतास भगवंताचे अधिष्ठान मिळवून द्यायच्या ध्येयानं समर्थ भारून गेले.